नमस्ते. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बँक्ड कर्व रोडवरून व्हेकल मूव्ह होत असताना तिचं जनरल स्पीड किती असावं त्यासाठी फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे. v इज इक्वल टू द स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. या फॉर्म्युलेच्या साइन आपण ज्यावेळी ती व्हेकल मूव्ह करतो त्यावेळी त्या व्हेकलचं स्पीड हे आर रेडियस ऑफ कर्व ट्रॅकवरती डिपेंडेंट आहे, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि तो कर्व ट्रॅक किती बँकड आहे, किती थीटा आहे, म्हणजेच किती हाईट उचललेली आहे ओरिजिनलपासून आउटर एजची, हा जो थीटा किती आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. त्यालाच आपण अँगल ऑफ बँकिंग असं म्हणतो. ओके, यानंतर पुढे जाऊन तीच कन्सेप्ट आपल्याला अशी तयार होते. बघा, एक व्हेकल मूव्ह होते तर आर हा रेडियस कर्वेचर्स हा कोणत्या पोझिशन्स पण घ्यायचा आहे, त्या व्हेकलच्या सेंटरला घ्यायचा आहे की कोणत्या पोझिशनला घ्यायचं आहे. तर आपण ऑब्झर्व केलं तर त्या व्हेकलचे टू व्हील्समध्ये एक इनर साईडचे इनर व्हील तयार होतील आणि आउटर साईडचे आउटर व्हील्स तयार होतील. या दोन्ही व्हीलमध्ये साधारणतः काहीतरी आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे. मग रेडियस जो घेतो सर्क्युलर मोशनच्या फॉर्म्युल्यामध्ये घेतो तो कोणता असावा, त्यासाठी हा जनरल फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या दोन्ही व्हीलचं आउटर व्हील आणि इनर व्हीलचं स्पीड जर डिफरंट असेल तरच ती व्हेकल सेफली ड्राईव्ह होईल. जर एकाच स्पीडनं दोन्ही व्हील्स जर मूव्ह होत असतील आणि व्हेकल मूव्ह होत असेल तर पुन्हा तिथं काय होत असणार आहे की डेंजरस धोका होऊ शकतो. म्हणून मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, त्यामध्ये कशा पद्धतीनं असावं व्हील्सची कंडिशन्स. तर डायग्राम दाखवलेली आहे पहा. हा कर्व ट्रॅक आहे, त्या कर्व ट्रॅकवरून व्हेकल मूव्ह होते, इनर एज आउटर एज, म्हणजेच ह्या व्हील्सचा आपण कन्सिडर करूया इनर साईड इनर एजकडील इनर व्हील असणार आहे आणि आउटर एजकडील आउटर एज असणार आहे, आउटर व्हील्स. मग इनर व्हील्स विचारात घेतले, आउटर व्हील्स विचारात घेतले तर या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तो इतका असणार. म्हणजे दोन्हीमधला डिफरन्स वेगवेगळे, रेडियससुद्धा वेगवेगळे असणार आहे. दोन्हीचे ट्रॅक सर्क्युलर तयार होतील. समजा इनर व्हीलचा हा सर्क्युलर ट्रॅक होईल आणि आउटर व्हीलचा हा सर्क्युलर ट्रॅक होईल. अशा पद्धतीने जर तयार होत असेल तर आउटर व्हीलचं स्पीड आणि इनर व्हीलचं स्पीड या दोन्हीमध्ये लिमिटिंग डिफरन्स असणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण विचारात घेऊया, सर्वसामान्य जनरली विचार केला तर आउटर व्हीलचं स्पीड जास्त असणं अपेक्षित आहे इनर व्हीलपेक्षा, तरच हा मॅक्झिमम डिस्टन्स आउटर व्हीलनं कव्हर होईल. मग जास्त असणं अपेक्षित आहे तर त्या आउटर व्हीलचं लोअर स्पीड किती असावं, त्याला लोअर लिमिट ऑफ व्हेकल्स असं म्हणतोय. आणि म्हणून फर्स्ट वन लोअर लिमिट ऑफ स्पीड. लोअर लिमिट ऑफ स्पीड बघूया आपण. लोअर लिमिट ऑफ स्पीड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. ज्यावेळी लोअर लिमिट ऑफ स्पीड हे आउटर व्हीलचं काढतोय आपण, आउटर व्हील म्हणजे मिनिमम तेवढं तरी स्पीड त्या व्हेकलचा असावं. मिनिमम कंडिशन्स ही आउटर व्हीलची काढली जाते आणि मॅक्झिमम कंडिशन्स ही इनर व्हीलची काढली जाते. तर आउटर व्हीलची मिनिमम कंडिशन्स लोअर स्पीड काढण्यासाठी आपण फोर्सेस फाइंड आउट करावं लागतं. समजा कन्सिडर करूया हा आउटर व्हील आहे, या आउटर व्हीलवरती तयार होणारा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो एफ या पद्धतीने डायरेक्शन्समध्ये तयार होतो. त्यावेळी तो फ्रिक्शनल फोर्स रिझॉल्विंग कंपोनेंटमध्ये तयार होतो त्या व्हीलमध्ये आणि एक व्हर्टिकली अपवर्ड तयार होतो आणि होरिझॉन्टल कंपोनेंटमध्ये तयार होतो. म्हणजेच हा अँगल ऑफ बँकिंग झालेला आहे. हा थीटा झाला असेल तर ही लगतची बाजू आहे ॲडजस्टंट साईड, म्हणजेच काय असणार आहे हा एफ कॉस थीटा होईल आणि व्हर्टिकली जो आहे तो एफ साइन थीटा तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा आउटर व्हीलवरती तयार होणारा स्टॅटिक फोर्स फ्रिक्शन्स रिझॉल्विंग दोन कंपोनेंटमध्ये तयार होतो. आणि मग जर ऑब्झर्व केलं तर हे रिझॉल्विंग फोर्स आणि नॉर्मल फोर्स हे दोन्हींचं बॅलन्सिंग होतं आणि ती व्हेकल सेफली इक्विलिब्रियम पोझिशन्समध्ये राहते. ते बॅलन्सिंग इक्वेशन कसं असणार आहे तर बघूया आपण. अपवर्ड फोर्स कोणता आहे, आता
स्टॅटिक फोर्स फ्रिक्शनचा आणि नॉर्मल रिएक्शनचा. अपवर्ड फोर्स कोणता? दिस एक वन फोर्स आणि दिस वन फोर्स, आणि हा अपवर्ड फोर्स टोटली झाला. त्याचबरोबर डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे? डाऊनवर्ड फोर्स ऑफ फ्रिक्शनचा तयार झालेला नाही, फक्त नॉर्मल रिएक्शनचा आहे, वेट ऑफ द बॉडी. आणि म्हणून डाऊनवर्ड फोर्स अँड टोटल अपवर्ड फोर्स हे इक्विलिब्रियम होतात. त्याचवेळी ती व्हेकल्स ओके सेफली इक्विलिब्रियम पोझिशन्स मध्ये असते. म्हणून बॅलन्स इक्वेशन लिहूया. mg हा डाऊनवर्ड फोर्स आहे इज इक्वल टू द अपवर्ड फोर्स कोणता असणार आहे तो पहा, n cos थिटा प्लस f sin थिटा. ॲडिशन्स का घेतले? तर दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, एकाच डायरेक्शन मध्ये आहेत आणि वेक्टर पार्ट आहे म्हणून ते ॲडिशन्स होतात. आणि म्हणून n cos थिटा प्लस f sin थिटा हे इक्वेशन नंबर 1 तयार झालं. आता सेकंड इक्वेशन कोणतं असणार आहे? डायरेक्ट लेफ्ट साइडचा फोर्स आणि राईट साइडचा फोर्स हे सुद्धा बॅलन्सिंग असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून इनसाइड रोडच्या इनसाइडला फोर्स कोणता असणार आहे? n sin थिटा. आणि आउटसाइडला कोणता असणार आहे? नॉर्मल रिएक्शन्स तरी 0 असणार आहे, फक्त स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन f cos थिटा. हे दोन्ही फोर्स आहेत. पण ज्यावेळी ही व्हेकल तो आउटर व्हील्स सर्क्युलर मोशन्स तयार करत असणार आहे त्यावेळी त्याला सेंट्रिपिटल फोर्स तयार होईल आणि त्या व्हीलचा त्या पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो म्हणजेच काय असणार आहे? मी दाखवतो mv²/r. मग हे दोन्ही फोर्स एकाच डायरेक्शन मध्ये, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हा फोर्स आहे. हे दोन्ही बॅलन्सिंग इक्वेशन तयार होईल. हे एका डायरेक्शन असल्यामुळे ॲडिशन्स होतील आणि हा त्याच्यामध्ये प्लस होईल. म्हणजेच काय असणार आहे पहा, n sin थिटा प्लस mv²/r इज इक्वल टू द अपोजिट फोर्स वे आपण f cos थिटा. थोडंसं रिअरेंजमेंट करूया आपण इक्वेशनची. आणि म्हणून mv²/r इज इक्वल टू द f cos थिटा मी आहे तसाच देतो आणि मायनस ऑफ n sin थिटा. इकडची टर्म अपोजिट साइडला जाऊन मायनस होईल, त्याला इक्वेशन नंबर 2 देतो. दोन इक्वेशन्स मिळाले. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 डिवाइड करूया म्हणजेच बॅलन्सिंग इक्वेशन मिळेल. काय डिवाइडिंग करायचं आहे बघूया, इथं मी दाखवतोय. डिवाइडिंग करूया आपण. इक्वेशन नंबर 2 कोणता आहे? mv²/r डिवाइडेड बाय लेफ्ट साइड डिवाइड करूया अपॉन mg इज इक्वल टू f cos थीटा माइनस ऑफ n sin थीटा अपॉन n cos थीटा प्लस f sin थीटा. यामध्ये कॅन्सलेशन्स काय होते बघूया. हा m कॅन्सल होईल ओके आणि सिम्प्लिफाईड करून लिहूया आपण v²/rg बॅलन्स इक्वेशन f cos थीटा माइनस n sin थीटा आहे तसाच राहील अपॉन n cos थीटा प्लस f sin थीटा. आता या थ्रूआउट रिअरेंजिंग मध्ये इक्वेशन्स मध्ये काय करायचं आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे बघा कंडिशन. मी अरेंजमेंटसाठी या इक्वेशनला n cos थीटाने डिवाइड करूया. कुठं या इक्वेशनच्या राईट साईडला डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये n cos ने डिवाइड करूया आणि डिनॉमिनेटरला सुद्धा n cos थीटाने डिवाइड करूया. काय होईल v² लेफ्ट साईड आहे तशीच राहील इज इक्वल टू न्यूमरेटर घेऊया आपण त्याला n cos थीटा मायनस आहे सेपरेशन होईल म्हणून f cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस n sin थीटा अपॉन n cos थीटा अपॉन डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला सुद्धा n cos थीटा डिवाइड करूया. n cos थीटा आहे तसाच राहील त्याला डिवाइड करतोय आपण n cos थीटा प्लस f sin थीटा जो आहे तोच राहील त्याला पुन्हा n cos थीटा डिवाइड करूया आणि कॅन्सलेशन्स काय काय होते बघूया. हा cos थीटा कॅन्सल होईल, इथं n कॅन्सल होईल, इथं n cos थीटा कॅन्सल होईल. ओके जे आहे ते लिहूया आपण v²/rg फर्स्ट टर्म f अपॉन n
कॉस थिटा कॅन्सल झालाय, मायनस ऑफ एन कॅन्सल जाईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा ते झालेलं आहे, म्हणजेच टॅन थिटा होईल, अपॉन दिस इज 1 टोटल कॅन्सल झालेलं आहे, प्लस एफ अपॉन एन इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. आता एफ अपॉन एन म्हणजेच काय, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, एफ इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन्स इंटू एन, म्हणजेच एफ अपॉन एन इज इक्वल टू काय ठेवायचं आहे, म्यू व्हॅल्यूज ठेवायचे. ती म्यू व्हॅल्यूज ठेवूया आपण. त्यामध्ये इक्वेशन्समध्ये फॉर्म्युला काय होते बघूया. सो दॅट हियर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू द म्यू मायनस टॅन थिटा, एफ अपॉन व्हॅल्यू ठेवलेली आहे 1 प्लस म्यू टॅन थिटा, म्हणजे ज्याचा अर्थ व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इन ब्रॅकेट म्यू मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. आणि बॅलन्सिंग घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड घेऊया आपण. आणि त्यावेळी v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी आहे तशीच टर्म राहील ब्रॅकेटमध्ये म्यू मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा ही टर्म तयार होईल. दिस इज द फॉर्म्युला फॉर लोअर लिमिट स्पीड ऑफ आउटर व्हील्स. एवढं मिनिमम स्पीड आउटर व्हीलला असेल तरच ती व्हीकल सेफली ड्राईव्ह होत असणार आहे, अदरवाईज नाही. आणि तो फॉर्म्युला आहे VL इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट म्यू मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. या फॉर्म्युलाची सांग. आता ही लोअर लिमिट कशी ओळखायची आहे, तर हा जो फ्रॅक्शन्स आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. याच्या न्यूमरेटरमध्ये मायनस आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये प्लस आहे, म्हणजे डिनॉमिनेटरचा हा फ्रॅक्शन्स वाढलेला असणार आहे, त्यावेळी टोटल फ्रॅक्शन्स कमी होईल, म्हणजेच लोअर लिमिट असणार आहे. हेच आपण अशाच पद्धतीनं हायर लिमिटचं सुद्धा करतोय. आणि ते हायर लिमिट म्हणजेच इनर व्हीलवरती असणार आहे. तो फॉर्म्युला मी आता डायरेक्ट सांगतोय मी तुम्हाला कशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. आणि तो फॉर्म्युला आहे त्याच पद्धतीचे फोर्सेस रिझॉल्विंग होतात इनर व्हीलवरती. आणि तो फॉर्म्युला डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला, व्ही हायर स्पीड इनर व्हीलचा तो असा येतो डिराईव्ह केल्यानंतर आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. सेम फक्त फोर्सेसची डायरेक्शन्स बदलते आणि त्यानुसार फॉर्म्युला तयार होतो. हा हायर असं का म्हटलेलं आहे, तर न्यूमरेटरमध्ये प्लस आहे, डिनॉमिनेटरमध्ये मायनस आहे, टोटल फ्रॅक्शन्स इन्क्रीज होईल आणि म्हणून ही टोटल व्हॅल्यूज इन्क्रीज झालेली असणार आहे. आणि ही दिस इज द हायर व्हॅल्यूज ऑफ इनर स्पीड ऑफ द व्हेकल्स. मिनिमम एवढी स्पीड हायर स्पीड असणं अपेक्षित आहे. हायर स्पीड जस्ट बिगिनिंग टू हायर इट मे बी नॉट safely drive along the curve road. So that this is the higher conditions of inner wheel of the speed and this is the lower limit of the outer wheel of the speed of the vehicles. These are both cases only depending on this is the different radius of the curve track of the wheels, and that's why these two simplifications in special case lower limit and higher limit of the speed of vehicle along banked curve roads. Okay, धन्यवाद. इथं